हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्व? चॅनलवर जर नवीन आले असाल तर नमस्कार, मी अध्या. फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे, मेकअप असू देत, डेली रुटीन असू देत किंवा DIYज आणि होम रेमेडीज असू देत, सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय सांगते तर स्किन केअर करा. जर तुम्हाला हेल्दी आणि ग्लोईंग स्किन पाहिजे असेल ना, तर स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे. आज मी तुमच्यासोबत माझं प्रामाणिकपणे ना स्किन केअर रुटीन तुम्हाला सांगणार आहे. कारण कसं आहे फ्रेंड्स, मागची 2 महिने जिथून पावसाळा सुरू झालेला आहे ना, तिथून माझ्या स्किनमध्ये म्हणजे माझ्या चेहऱ्यामध्ये खूप बदल झाले. काय झालं, जसा पावसाळा सुरू झाला, ऋतू बदलला, त्यामुळे माझ्या स्किनचा जो टेक्स्चर आहे तो सुद्धा बदलला. मला पिंपल यायला लागले, पिंपलमुळे होणारे डार्क स्पॉट्स, त्याचसोबत माझे जे पोर्स आहेत ना अक्षरशः एवढे मोठे झाले. त्या पोर्समध्ये धूळ, माती, पोल्युशन जाऊन मला तिथे ॲक्ने झाले, अक्षरशः पिवळे ॲक्ने झाले. आणि त्यामुळे ना त्या ॲक्नेमुळे ना माझ्या चेहऱ्यावर ना ॲक्नेचे जे मार्क्स असतात ना ते सुद्धा राहिले. आता या सर्व समस्यांसाठी मी काय केलं माहिती आहे का, मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट वापरायला लागले. आता क्युअर स्किनचे तर प्रोडक्ट मी वापरले, पण घडलं असं की सगळं उलटंसुलटंच झालं. ॲक्च्युली आहे ना, क्युअर स्किनचे प्रोडक्ट वापरले आणि मी खूप काही चुका केल्या आणि एक्झॅक्टली माझ्यासोबत काय झालं ना ते आज मी खरं तुम्हाला सांगणार आहे. आता ज्यांना क्युअर स्किनबद्दल माहिती नाही आहे ना त्यांना सांगते. क्युअर स्किन एक ॲप बेस्ड सर्व्हिस आहे. तुम्हाला काय करायचं आहे, या ॲपवर तुमच्या चेहऱ्याचा एक फोटो अपलोड करायचा आहे. अपलोड केल्यानंतर AI जो आहे ना तो तुमच्या त्वचेला व्यवस्थित ॲनलाईज करतो. ॲनलाईज केल्यानंतर एक सर्टिफाईड डर्मोलॉजिस्ट जो आहे तो तुमच्या स्किन आणि स्किनच्या ज्या समस्या आहेत त्यांच्यावर स्पेशली एक पर्सनलाइज किट तयार करून देतो. आता जर तुमच्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स असतील, ओपन पोर्स असतील, पिगमेंटेशन असेल, ॲक्ने, पिंपल असतील तुमच्या चेहऱ्यावर, तुमचा चेहरा डल दिसत असेल, तुम्हाला जर क्युअर स्किन वापरायचा असेल, तुम्हाला तुमचा वैयक्तिक असा स्किन केअर रुटीन पाहिजे असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवरून क्युअर स्किन जो ॲप आहे तो डाउनलोड करायचा. डाउनलोड केल्यानंतर या ॲपवर तुम्हाला मोफत स्किन टेस्ट दिली जाते. तुम्ही जेव्हा या ॲपवर जाता ना तेव्हा तुम्हाला 2 ऑप्शन शो होतात, एक स्किनसाठी आणि एक हेअरसाठी. तुम्हाला स्किन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्वचेच्या ज्या समस्या आहेत ना त्या विचारल्या जातात. जसं की तुम्हाला ओपन पोर्स असतील, ॲक्ने, पिंपल असतील, चेहऱ्यावर पिगमेंटेशन असेल, डलनेस असेल, तर ते ऑप्शन जे आहेत ना ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर तुमचा लाईफस्टाईलसुद्धा विचारला जातो. जसं की तुम्हाला ॲलर्जी वगैरे आहे का, तुम्ही प्रेग्नेंट वगैरे आहात का, तुम्ही बाळाला दूध वगैरे पाजता का, तुम्हाला थायरॉईड वगैरे आहे का, असे काही प्रश्न आहेत ना ते विचारले जातात आणि त्या प्रश्नाची आपल्याला व्यवस्थित उत्तरं द्यायची आहेत. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला 2 फोटो अपलोड करायचे आहेत. एक तुम्हाला समोरून फोटो क्लिक करायचा असतो आणि एक तुम्हाला एका साईडून क्लिक करायचा असतो. आता या ॲपचा जो AI टेक्नॉलॉजी आहे ना ते तुमच्या एक्झॅक्ट ॲक्युरेट समस्या सांगतात आणि यानंतर तुम्ही दिलेल्या प्रश्नांनुसार आणि तुमच्या त्वचेच्या ज्या समस्या आहेत त्यानुसार एक सर्टिफाईड डर्मोलॉजिस्ट तुम्हाला सजेस्ट केला जातो. आणि हा जो डर्मोलॉजिस्ट आहे ना तो तुमच्या त्वचेच्या समस्यांनुसार एक तुम्हाला वैयक्तिक असा स्किन केअर रुटीनचा जो किट आहे ना तो बनवून देतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा फ्रेंड्स, हा जो किट आहे ना तो तुमच्या त्वचेच्या समस्यानुसारच बनवला जातो आणि तो तुम्हालाच वापरायचा आहे. इतर कोणी तो किट वापरू नाही शकत, कारण की त्या किटचा इतर कोणाला फायदा होणार नाही. आता हा जो पूर्ण किट आहे ना त्यामध्ये आपल्याला 5 प्रोडक्ट दिले जातात. त्यासोबत आपल्याला डाएट प्लॅन पण दिला जातो, मंथली फ्री चेकअपसुद्धा दिला जातो. आणि हा जो पूर्ण किट आहे ना तो फ्रेंड्स 2200 रुपयाचा आहे. फ्रेंड्स, माझ्या त्वचेच्या ज्या समस्या आहेत आणि लाईफस्टाईल आहे त्यानुसार मला जो पर्सनलाइज असा किट त्यांनी तयार करून दिलेला आहे सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे हा किट तुम्हाला रिसीव्ह होतो. ठीक आहे, पॅकेजिंग जी आहे ती खूप सुंदर दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. या किटमध्ये आपल्याला 5 प्रोडक्ट प्रोव्हाइड केले जातात. तर हे आहेत ते 5 प्रोडक्ट. ठीक आहे, आता हा जो किट जेव्हा मला रिसीव्ह झाला त्यानंतर मी सगळे जे प्रोडक्ट आहेत ना ते अप्लाय करायला सुरुवात केली. ठीक आहे, आता मला वाटलं की प्रोडक्ट अप्लाय करते, आता माझी स्किन जी आहे ती बदलेल, खूप छान आणि हेल्दी होईल. आणि 1 वीकपर्यंत सर्व काही ठीक होतं. 1 वीक नंतर ना मला आहे ना विचित्र जाणवायला लागलं. माझे जे डार्क स्पॉट्स आहेत ना ते अजून डार्क दिसायला लागले, पोर्स ओपन अप व्हायला लागले, अजून खूप मोठे मोठे दिसायला लागले. आणि तेव्हा मी ना खूप घाबरले. म्हटलं की एवढे मी हे 5 प्रोडक्ट घेतलेले आहेत, त्याचा काय परिणाम माझ्या त्वचेवर होतो की नाही होत. आणि मी आहे ना ते प्रोडक्ट ना वापरायचेच बंद करून टाकले. आणि मग काय केलं, माझे जे घरगुती उपाय आहेत
ते करायला सुरुवात केली. जे स्किन केअरचे हॅक्स असतात, DIYs असतात ते करायला सुरुवात केली, पण त्याचा पण काही परिणाम झाला नाही. कारण कसं आहे फ्रेंड्स, जेव्हा आपण DIY करतो, घरगुती उपाय, होम रेमेडीज करतो, स्किन केअर हॅक करतो, त्याच्या व्यतिरिक्त ना आपला प्रॉपर स्किन केअर असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. तेव्हाच आपली स्किन हेल्दी आणि ग्लोईंग होते. ठीक आहे. मग मी काय केलं, क्युअर स्किनवर जे डर्मोलॉजिस्ट असतात ना त्यांचा सल्ला घेतला. त्यांना मी सगळं काही व्यवस्थित सांगितलं, मी काही चुका करत होते ते सगळं काही सांगितलं. तेव्हा मला जाणवलं की यार मी जो प्रॉपर स्किन केअर रुटीन आहे ना, ज्या स्टेप्स आहेत त्याच फॉलो करत नाही. म्हणजे मी कधी सनस्क्रीन लावते तर कधी नाही लावत, कधी क्रीम लावते तर कधी नाही लावत, कधी चेहरा व्यवस्थित क्लीन करते तर नाही. म्हणजे मी बेसिकली ना माझा जो प्रॉपर स्किन केअर रुटीन असतो ना तोच करत नव्हते आणि तोच टर्निंग पॉईंट ठरला. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी परतपासून सुरुवात केली. त्यांनी जसा मला प्लॅन दिला होता, जसा स्किन केअर रुटीन दिला होता तसा मी स्टेप बाय स्टेप फॉलो करायला लागली. नो डिस्ट्रॅक्शन, नो एक्सपेरिमेंट, फक्त कन्सिस्टन्सी ठेवली. सो नाव फ्रेंड्स, आता मी तुम्हाला माझा क्युअर स्किनचा स्किन केअर रुटीन दाखवणार आहे, जो त्यांनी मला सजेस्ट केलेला आहे, जो मला त्यांनी डे टाईम आणि नाईट टाईममध्ये फॉलो करायला सांगितलेला आहे. तर सगळ्यात पहिले आपण क्लिन्झर अप्लाय करणार आहोत, जो आहे सेन्सिटिव्ह प्रो क्लिन्झर. हा जो क्लिन्झर आहे तो क्रीमी फेस वॉश आहे आणि नॉन फोमिंग फॉर्म्युला आहे. म्हणजे या क्लिन्झरचा अजिबात फेज होत नाही. तरी हा जो क्लिन्झर आहे ना, विदाउट एनी इरिटेशन आणि ड्रायनेस आपल्या त्वचेला व्यवस्थित क्लीन करतो. जेवढी चेहऱ्यावरची इम्प्युरिटीज आहे, डर्ट आहे, पोल्युशन आहे, त्याला डीपली क्लीन करेल. तर 1 मिनटं आपल्याला चेहरा क्लिन्झर अप्लाय केल्यानंतर मसाज करायचा आहे आणि 1 मिनटानंतर आपण इथे चेहरा धुणार आहोत. आता मी माझा चेहरा इथे स्वच्छ करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता माझा चेहरा व्यवस्थित डीपली क्लीन झालेला आहे आणि चेहरा रिफ्रेशसुद्धा वाटतो. त्यानंतर फ्रेंड्स आपला दुसरा स्टेप आहे बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम, म्हणजे सेरामाइड बेस मॉइश्चरायझर. हा जो मॉइश्चरायझर आहे ना खूप लाईटवेट आहे, अजिबात तुम्हाला स्टिकी फील होणार नाही. स्किनवर अप्लाय केल्यानंतर क्विकली स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतो. हा जो क्रीम आहे तो खूप छान स्किनला स्मूथ बनवतो. स्किनचा टेक्स्चर पण बदलला याने माझ्या, आणि आहे ना एकदम लाईटवेट आहे आणि चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर खूप फ्रेश फील होतो. यानंतर अप्लाय करणार आहोत आपण सनस्क्रीन, आणि हा SPF 30 PA+++ सनस्क्रीन आहे. आणि हा पण सनस्क्रीन खूप लाईटवेट होता. चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर क्विकली स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतो आणि अजिबात व्हाईट कास्ट देत नाही. आणि याची जी फ्रेग्रन्स आहे ती पण खूप छान वाटली मला. तर आपल्याला डे टाईममध्ये हा सनस्क्रीन अप्लाय करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला डे टाईमचा स्किन केअर रुटीन स्टेप बाय स्टेप फॉलो करायचा आहे. तर हा आहे फ्रेंड्स माझा डे टाईम रुटीन. आता मी तुम्हाला माझा नाईट टाईम रुटीन दाखवते. तर फ्रेंड्स रात्री परत एकदा क्युअर स्किनच्या सेन्सिटिव्ह प्रो क्लिन्झरने मी माझा चेहरा व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे. आपल्याला हा जो क्लिन्झर आहे तो डे टाईममध्ये सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे रात्री दोन्ही वेळेला वापरायचा आहे. यानंतर परत एकदा आपल्याला क्युअर स्किनची जी बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम आहे, सेरामाइड बेस जो मॉइश्चरायझर आहे तो अप्लाय करायचा आहे. त्याने माझ्या त्वचेचा जेवढा पण टेक्स्चर बदलला होता ना तो व्यवस्थित केलेला आहे आणि माझ्या चेहऱ्यावर जेवढं पण पिगमेंटेशन होते आणि जेवढे पण डार्क स्पॉट्स आले होते ना त्याला व्यवस्थित काढून टाकलेलं आहे. मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला सनस्क्रीन नाही लावायची. नाईट टाईम स्किन केअर रुटीनमध्ये आपल्याला एक ग्लायको क्लिअर क्रीम म्हणजे एक रिपेअर क्रीम दिली जाते, जी आपल्या चेहऱ्यावरचे जे डार्क स्पॉट्स आहे, पिगमेंटेशन आहे त्याला काढून टाकायला मदत करते. आता ही क्रीम तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर जेवढे पण डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन, ॲक्नेचे मार्क्स असतील तिथे व्यवस्थित अप्लाय करायची आहे, जेणेकरून आपली स्किन हेल्दी आणि ग्लोईंग करायला ही क्रीम मदत करेल. त्यासोबत आपल्या स्किनला रिपेअर करते, आपल्या स्किनला ब्राईटन करते आणि नॅचरली ही जी क्रीम आहे आपल्या चेहऱ्याला एक्सफोलिएट करते. तर अशा प्रकारे ही क्रीम नाईट टाईममध्ये आपल्याला अप्लाय करायची आहे. त्यानंतर फ्रेंड्स त्यांनी मला एक अँटीऑक्सिडंट कॅप्सूल दिलेली आहे, ज्यामध्ये ग्लुटाथायॉन आहे, जो आपल्या स्किनचा बॅरियर बिघडलेला आहे ना त्याला व्यवस्थित म्हणजे त्याला हेल्दी करण्यासाठी मदत करतो. तर रोज रात्री मी ही कॅप्सूल घेते आणि अशा प्रकारे आपल्याला डे टाईम आणि नाईट टाईम म्हणजेच डेली बेसिसवर हा स्किन केअर रुटीन फॉलो करायचा आहे. म्हणून फ्रेंड्स, जर तुम्ही क्युअर स्किन किंवा कोणताही स्किन केअर रुटीन फॉलो करत असाल ना, तर ज्या मी चुका केलेल्या आहेत ना त्या तुम्ही करू नका. ट्रस्ट द प्रोसेस. गरज पडल्यास क्युअर स्किनचे जे तज्ज्ञ आहेत ना त्यांची मदत घ्या, त्यांचा सल्ला घ्या आणि इम्पॉर्टंट म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवा, कारण तुमची स्किन खूप जास्त डिझर्व करते. आणि जर तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी असेल, चिंता असेल, तर मी तुम्हाला पर्सनली ना क्युअर स्किन रिकमेंड करेल. कारण क्युअर स्किनमुळे ना मला एक स्ट्रक्चर मिळालेलं आहे, एक क्लिअरिटी मिळालेली आहे आणि मुख्य म्हणजे ना विजिबल रिझल्टसुद्धा मिळालेला आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी आहे, तुम्हाला क्युअर स्किनचा एक छान किट तयार करून पाहिजे असेल ना, तर माझा कोड आहे अध्या 100. तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी मेन्शन केलेला आहे.
तो अप्लाय करा आणि तुम्हाला छान डिस्काउंट मिळेल. मला खात्री आहे फ्रेंड्स, मला जेवढा या क्युअर स्किनचा उपयोग झालेला आहे ना तेवढाच तुम्हाला त्याचा उपयोग होईल. त्यामुळे जर तुम्हाला क्युअर स्किन केअर रुटीन फॉलो करायचं असेल, तुम्हाला क्युअर स्किनचे जे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर कोड डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि मला वाटतं मी तुम्हाला पर्सनली रिकमेंड करेल क्युअर स्किनचे प्रोडक्ट नक्कीच वापरा. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. फ्रेंड्स, आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव, टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.